नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे इलेक्ट्रिकलचे ॲस्पिरंट्स आहेत, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज असणार आहे, कुठल्या परीक्षा असणार आहे, कुठल्या पोस्ट असणार आहे, किती पोस्ट असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती या सेशन मध्ये असणार आहे। त्याच्यामुळे हे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा महाट्रान्सको असेल किंवा महाजनको असेल, या परीक्षा आल्या आणि झाल्या सुद्धा, पण ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या संधी त्यांच्यासाठी असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया की इलेक्ट्रिकलचे जे डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा जे डिग्री होल्डर्स आहेत, पदवी आणि पदविका, या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या वर्षामध्ये काय काय संधी असणार आहे हे आपण जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, जसं शासनाने जाहीर केलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने, की येणाऱ्या काळामध्ये 75,000 नियुक्त्या हे सरकार देणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी डिपार्टमेंटल लेवलला जे मुख्य अप्पर सचिव आहे त्यांनी प्रत्येक जे विभाग असतात, प्रत्येक जे डिपार्टमेंट असतं, प्रत्येक जे मंत्रालय असतं, त्याचे जे सचिव आहेत त्या सगळ्या सचिवांना, अप्पर मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव असेल किंवा वेगवेगळ्या मंत्र्याचे सचिव असतील, सेक्रेटरी असतील, यांना हे जे पत्र पाठवलेलं आहे 7 जूनला, तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत, नक्कीच हे 75,000 पद फक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नसणार आहेत, पण त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर साधारणतः विविध विभागांचे किंवा ज्या काही शासनाच्या विभाग आहेत त्याच्यामधले ज्या काही रिक्त जागा आहे याच्याशी रिलेटेड सगळी माहिती शासनाने विचारलेली आहे। त्याच्यामध्ये इव्हन दो ज्या रिक्त पदांबाबत तुम्ही कार्यवाही केलेली आहे त्याची स्टेटस काय आहे, त्याची आत्ताची नेमकी स्थिती काय आहे, कोण ती एक्झाम घेणार आहे, TCS, IBPS असेल, अजून कुणी असेल, MES असेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या कंपन्या आहेत यांच्यासोबत करार झालेला आहे का, आणि जर करार झालेला नसेल तर तो का झाला नाही आणि दिरंगाई का झाली याची कारणे सुद्धा विचारलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या अनुषंगाने खूप साऱ्या पोस्ट नक्कीच ह्या येणार आहेत। पण आपण जर बघितलं ओव्हरऑल स्टेट लेवलला, त्याच्या व्यतिरिक्तही नॅशनल लेवलला सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत आणि काही आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया वन बाय वन। तर भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, याच्यामध्ये बेसिकली ट्रेनी इंजिनियर ग्रेड 1 याच्या 191 जागा आणि प्रोजेक्ट इंजिनियर ग्रेड 1 याच्या 14 जागा। आता इथे त्यांनी एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यासाठी, या पोस्टसाठी लागणार आहे। पण जे ट्रेनी इंजिनियर ग्रेड 1 आहे या 191 पोस्टसाठी मात्र कुठलाही एक्सपिरियन्स हा लागणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे। इथे बघा, जे पहिलं पद आहे ट्रेनी इंजिनियर ग्रेड 1 चं 191 आणि प्रोजेक्ट इंजिनियर 14, असे मिळून टोटल 205 या जागा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये इलिजिबल कोण आहेत हे सुद्धा बघा। आता याच्यामध्ये जी पहिली पोस्ट आहे ट्रेनी इंजिनियरची, याच्यामध्ये BE, BTech, BSc इंजिनिअरिंग, याच्यामध्ये जर इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी जे आहेत तर ते मेन्शन त्यांनी केलेलं आहे। इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर हे विद्यार्थी त्याच्यासाठी इलिजिबल आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जी सेकंड पोस्ट आहे त्याच्यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा BE, BTech किंवा BSc इंजिनिअरिंग, याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकलशी रिलेटेड ज्या अलाइन ब्रांचेस आहेत हे विद्यार्थी इलिजिबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे। याच्यामध्ये बेसिकली ज्या पोस्ट आहेत या मॅक्सिमम पोस्ट ट्रेनी इंजिनियरचे आहेत। तर भेल तुम्हालाही माहिती असेल PSU आहे, ज्याच्यामध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली आहे, ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तुम्ही म्हणाल सर RBI मध्ये, तर याच्यामध्ये सुद्धा काही ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्या इलेक्ट्रिकलशी रिलेटेड आहेत। आता याच्यामध्ये ही सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तुम्ही यांच्या वेबसाईट www.rbi.gov.in वरती जाऊ शकता। रिटर्न टेस्ट असणार आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे। याच्यामध्ये जरी पोस्ट कमी असतील, वॅकन्सीज ज्या आहेत इथे 35 मेन्शन केलेला आहे, पण ह्या 35 ज्या आहेत
ह्या ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या मिळून आहेत. तर त्याच्यापैकी साधारणतः एक 9 ज्या वॅकन्सी आहेत त्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर हे सुद्धा चांगल्या पद्धतीची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी सेंट्रल लेवलला तुम्हाला आलेली आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना. एक लक्षात घ्या, आपल्याला फक्त एक पोस्ट पाहिजे. त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, डायरेक्ट रिक्रुटमेंटचं प्रिपरेशन करायचं असेल, तर तुम्ही ह्या सगळ्याच एक्झामिनेशन नक्कीच दिल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी PSU आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना. ज्युनियर इंजिनियरच्या 74 पोस्ट आहेत. ही सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ऑलरेडी. याच्या सुद्धा डेट जर बघायच्या झाल्या तर तुम्ही यांच्या वेबसाईटवरती nhpcindia.com या वेबसाईटवरती जाऊन सगळे डिटेल चेक करू शकता. याच्या सुद्धा खूप साऱ्या जागा आहेत, जवळपास 388 जागा आहेत. पण त्याच्यापैकी कनिष्ठ अभियंता विद्युत S1 29,600 ते 1,19,000 एवढा स्पेसिफिक पे स्केल असलेलं 74 वॅकन्सी ज्या आहेत त्या ज्युनियर इंजिनियरच्या NHPC मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बायफर्केशन सुद्धा दिलेलं आहे या 74 जागेचं. आणि त्याच्याशिवाय कोण इलिजिबल आहेत ते जर बघायचं झालं तर 3 वर्षाचा जो फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा आहे तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला, ओके, स्पेसिफिकली त्यांनी गव्हर्नमेंट रेकग्नाइज किंवा त्याच्यापैकी स्पेसिफिकली जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, येते लक्षात, याच्यामध्ये मिनिमम 60% तुम्हाला मार्क पाहिजे आणि त्या केसमध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियरची ही पोस्ट घेऊ शकता. तर याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल हे मेन्शन केलेलं आहे आणि पोस्ट कुठली आहे तुम्हाला माहिती आहे. तर ही सुद्धा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे NHPC मधली. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधल्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेल्या आहेत आणि यांच्या ज्या डेट्स आहेत त्या सुद्धा लक्षात घ्या तुम्ही. आता इथे ऑनलाईन पोर्टलवरती 9 तारखेपासूनच फॉर्म फिल करायला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्मची जी लिंक आहे ती ओपन झालेली आहे आणि ही 30 तारखेपर्यंत 30 जून पर्यंत अवेलेबल आहे. म्हणजे अजूनही डेट गेलेली नाही. तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त जे CCIL असतं, तर ज्याला आपण स्पेसिफिकली डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहेत. ह्या 21 पोस्ट आहेत. डेफिनेटली ह्या डिप्लोमापेक्षाही खालच्या लेवलच्या जरी पोस्ट असतील तरी ह्या ज्या पोस्ट आहेत याच्यामध्ये स्पेसिफिकली एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 10th म्हणजे मॅट्रिक्युलेशन प्लस काही इलेक्ट्रिकलचे जे कोर्सेस आहेत ITI चे झालेले आहेत ते त्या मूळ विद्यार्थी इथे पर्टिक्युलर हे अप्लाय करू शकता. आता इथे त्यांनी इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे. ओके, तर इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 10th जे आहे मॅट्रिक्युलेशन 60%नी आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 वर्षाचा ITI चा जो कोर्स आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जे कोर्स आहेत ते हायर एज्युकेशन असेल, पण मिनिमम क्वालिफिकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन हे असलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी येणार आहे. याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर AE जवळपास 100+ एक 100 ते 150 जागा आणि ज्युनियर इंजिनियर ह्या सुद्धा 100 to 150 एवढ्या जागा मॅक्सिमम NTPC मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. याची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे यांच्या वेबसाईटवरती सुद्धा लक्ष ठेवून राहा. तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी सांगितलं की तुमचं DFCCIL असेल किंवा NTPC असेल किंवा इव्हन दो बेल असेल, तर याच्या पर्टिक्युलर वॅकन्सीज ह्या खूप चांगल्या वॅकन्सीज असणार आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त तिथलं इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही चेकआउट करून घ्या एकदा की डिप्लोमा कुठल्यासाठी आहे आणि ग्रॅज्युएशन कुठल्यासाठी. काही ज्या ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे मेन्शन केलंय ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगतोय. त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तुम्हाला RRB JEE माहिती आहे. याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियरच्या ज्या साधारणतः 20+ वॅकन्सीज या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी येणार आहे. आता हे झालं सेंट्रल लेवलचे काही PSUs किंवा सेमी गव्हर्नमेंट्स. आता जर आपण बघितलं, जसं मगाच मी सांगितलं तुम्हाला की 75,000+
या नियुक्ती द्यायच्या आहेत. त्याच्यापैकी नक्कीच तांत्रिक, टेक्निकल, ज्युनियर इंजिनियर लेवलचे खूप सारे पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल साठीचे. तर याच्यापैकी काही जागा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदशी रिलेटेड आहे. आता हे जिल्हा परिषदेतील गट क म्हणजे स्पेसिफिकली त्याच्यामध्ये तुमचं ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट बसते. तर याच्याशी रिलेटेड 9 मेचं हे लेटर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं ग्राम विकास विभागाचं, ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की गट क चे जे रिक्त पद आहेत याच्याशी रिलेटेड अपडेट सुद्धा आलेले आहेत. याच्यामध्ये इव्हन दो जिल्हा परिषदेच्या झेडपीच्या ज्या काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो एक्झाम पॅटर्न आहे तो सुद्धा मेन्शन केलेला आहे. आता बघा इथे कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यामध्ये त्यांनी एक्झामचे पॅटर्न दिलेला आहे. मराठी 15 प्रश्न 30 मार्क, इंग्रजी 15 प्रश्न 30 मार्क. मराठी व इंग्रजीमध्ये स्पेसिफिकली तुमचं टेक्निकली पार्ट असेल, लँग्वेजशी रिलेटेड आहे. ओके, तर हे जे आहे याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जीएस ओके आणि ॲप्टी रिझनिंग हा पार्ट असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो टेक्निकलचा पार्ट आहे तो 40 प्रश्नांचा असणार आहे. हे 60 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी 2 तासामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी पदविका दर्जेचा म्हणजे डिप्लोमा लेवलच्या ह्या ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट असणार आहे. कशामध्ये? तर जिल्हा परिषदेमध्ये. तर हे जे आहे एक्झाम पॅटर्न असेल किंवा कंप्लीट याच्याशी रिलेटेड GR शासनाने या तारखेला निर्गमित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती सुद्धा लक्ष राहू द्या की जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम ह्या ज्या पोस्ट आहे त्याचं बेनिफिट घेता येतं. त्यानंतर नक्की ज्याची वाट बघतोय आपण खूप दिवसापासून, पण अजूनही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही. बरेचसे विद्यार्थी कॉल करून विचारतात सर BMC ची ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येईल, कारण त्याच्याशी रिलेटेड बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे बॅकएंडच्या गोष्टी आहेत, मग ते बिंदू नामावली असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्या फुलफिल होत आलेले आहेत. तर बृहन्मुंबई कॉर्पोरेशन किंवा BMC बृहन्मुंबई कॉर्पोरेशनशी रिलेटेड तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर अशा 2 पोस्ट असतात. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्युनियर इंजिनियर हे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सब इंजिनियर सुद्धा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, कारण इथे दोन्ही विद्यार्थी हे इलिजिबल असतात. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल किंवा मेकॅनिकलचे. ओके, तर इथे JEE लेवलचे 135 आणि सब इंजिनियरच्या सब इंजिनियरच्या 80 जागा अशा टोटल वॅकन्सीज तुमच्या BMC मध्ये लवकरच येणार आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर खूप दिवसापासून ऐकतोय आम्ही की ऍडव्हर्टाइजमेंट येणार पण येत नाही. पण तुम्ही जर बघितलं तर आता झालेल्या PMC एक्झाम असेल किंवा माडा एक्झाम असेल, TPA एक्झाम असेल, ह्या एक्झामची ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर त्यांनी साधारणतः 20 दिवस तुम्हाला फॉर्म फिल करायला दिले आणि नंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची एक्झाम झालेली आहे. त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कुठलीही गोष्ट स्टार्ट करण्यापेक्षा आता तुम्ही अभ्यासाला लागा, हे सगळ्यात याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स PMC PCMC चे एक्झाम ऑलरेडी झालेले आहेत. तिथे वॅकन्सी इलेक्ट्रिकलच्या होत्या पण त्या कमी होत्या. पण अजूनही भविष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत याच्यामध्ये पनवेल, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, मालेगाव, मीरा भाईंदर आणि वसई विरार ह्या ज्या महानगरपालिका आहे याच्या सुद्धा जागा ज्युनियर इंजिनियरच्या निघणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी भविष्यामध्ये आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीरा भाईंदर आणि वसई विरार ही ऍडव्हर्टाइजमेंट तर खूप लवकरच तुमच्यासाठी येणार आहे. नक्कीच त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल JEEच्या ह्या पोस्ट असणार आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत विद्यार्थी मित्रांनो. याचे सुद्धा अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहू. ओके, त्याच्या व्यतिरिक्त नगर परिषदेमध्ये काही जागा आहेत. नगर परिषद वेगवेगळ्या ज्या आहेत याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलशी रिलेटेड साधारणतः 50+ वॅकन्सीज या असणार आहेत. त्या नगर परिषदेचे त्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात, त्यांचे जे काही नियम आहेत त्याच्या अनुषंगाने या पोस्ट ते भरत असतात. त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जो कोअर ग्रुप आहे आणि ज्या कोअर कंपनी आहे, बरोबर आहे, MSEB मधनं ट्रायफर्केशन झालेल्यानंतर डिस्कॉम असेल, ट्रान्सको असेल किंवा जनको असेल, याच्यामधल्या ज्या हक्काच्या तुमच्या पोस्ट आहेत त्या मात्र तुम्ही खूप फोकस असलं पाहिजे. तर सगळ्यांना माहिती आहे की महाडिस्कॉम आता ऑलरेडी ट्रान्सको आणि जनको झालेली आहे. महाडिस्कॉमची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये AE असिस्टंट इंजिनियरच्या साधारणतः 350+ आणि ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता याच्या साधारणतः 250+ ह्या वॅकन्सीज असणार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे काही ट्रान्समिशनचे विद्यार्थी असतात, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतात, त्याच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. बरेचसे याच्याशी रिलेटेड अपडेट्स
किंवा RTI थ्रू टाकलेल्या ज्या माहिती आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त ही ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही, पण तुम्ही त्या अनुषंगाने ट्रान्सको आणि जेन्कोचा जो काही सिलेबस होता त्या अनुषंगाने अभ्यास सुरू करायला काहीही हरकत नाही. तर महाडिस्कॉम किंवा महावितरणमध्ये ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, तुम्हाला इलिजिबिलिटी वगैरे माहिती आहे, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. त्यानंतर महाट्रान्सको टेक्निशियन 2023 रिक्रुटमेंट. आता ही सुद्धा रिक्रुटमेंट विद्यार्थी मित्रांनो ITIच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. टेक्निकल असिस्टंटची ही पोस्ट आहे. ओके, असिस्टंट टेक्निशियन. आणि ही ITI बेस्ड इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ह्या जवळपास 1868 जागा आहेत. आता हे आपल्या जेईच्या लेवलला किंवा डिप्लोमा डिग्रीच्या लेवलला हे आपण कन्सिडर करणार नाही, पण ITIच्या विद्यार्थ्यांना मात्र ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे येणाऱ्या काळामध्ये महाट्रान्सकोमध्ये. ओके, त्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट असेल, याच्यामध्ये सुद्धा ज्या इलेक्ट्रिकलच्या पोस्ट असतात बघा, काही पोस्ट MES थ्रू भरल्या जातात. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जसं आताच PWD मध्ये एक साधारणतः 48 जागा होत्या. तुम्हालाही माहिती आहे की PWD मध्ये AE2च्या होत्या, पण इथे ज्युनियर इंजिनियरच्या साधारणतः 55 जागा या PWD किंवा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असणार आहे. आणि वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट म्हणजेच WRD याच्यामध्ये साधारणतः 20 जागा ह्या आहेत, ह्या WRD मध्ये असणार आहे. इथे सुद्धा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना समान संधी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुद्धा सरळ सेवा भरतीनी येणाऱ्या काळामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येणार आहे. जर आपण ह्या सगळ्यांची समरी बघितली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, जरी आपण हे जे 1868 टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहेत या जरी कन्सिडर केल्या नाहीत, कारण त्याला कन्सिडर केलं तर साधारणतः हा 3700 आकडा येतो. समजा ते 1800-1900 आपण मायनस केले किंवा 2000 जरी मायनस केले तरीही येणाऱ्या काळामध्ये काही PSUs असतील. ओके, त्याच्या व्यतिरिक्त काही महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेसिफिक ऑर्गनायझेशन मधल्या वॅकन्सीज असतील, किंवा इव्हन दो सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महाट्रान्सको असेल, डिस्कॉम असेल, बरोबर आहे, किंवा जेनको असेल, तर याच्याशी रिलेटेड सुद्धा काही पोस्ट ह्या येणाऱ्या काळामध्ये एक साधारणतः जे 75,000चं टार्गेट आहे ते त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत मेन्शन केलेलं आहे. आपण असं कन्सिडर करूया की थोडं त्याच्यामध्ये डिले होऊ शकतो, पण एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना, मग ते डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएट होल्डर्स असतील किंवा इव्हन तो ITI होल्डर्स असतील, त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण बघितलं तर याच्यामध्ये साधारणतः TCS किंवा IBPS या ज्या कंपन्या आहेत या शासनाने यांच्यासोबत करार केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आधारितच प्रश्नपत्रिका ह्या भविष्यामध्ये येणार आहे ऑनलाईनच्या. तर त्याचा जो पॅटर्न आहे, मग तुमचा त्याच्यामधला टेक्निकलचा पार्ट असो किंवा नॉन टेक्निकलचा पार्ट असो, ज्या झालेल्या एक्झाम आहे ज्या TCS ने घेतल्या, IBPS ने, हे सगळे पेपर्स, TCS चे पेपर तर अवेलेबल असतात, IBPS चे नसतात सपोज, पण तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं रिकॉल करा आणि त्या अनुषंगाने ह्या परीक्षेसाठी तयारी आतापासूनच करा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बिलकुल तुम्ही हायगाई करू नका, कारण ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर बिलकुल वेळ मिळत नाही. 2 ते 2.5 महिन्यामध्ये सगळी एक्झाम वगैरे सगळं झालेलं असतं. त्याच्यामुळे आतापासूनच अभ्यास करा. अभ्यास करण्यासाठी काही स्टडी मटेरियल नक्कीच इन्फिनिटीकडनं आपण प्रोव्हाइड करत असतो, एकदम पर्टिक्युलर व्हॅल्युएबल कंटेंट सहित. तर याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी आपण जसं मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी केलेलं आहे, तसंच स्पेसिफिकली एक फॉर्म्युला शीटचा सेट तुमच्यासाठी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इलेक्ट्रिकल फॉर्म्युला शीट 6 शीटचा हा एक सेट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे जेवढेही टेक्निकल विषय आहेत, बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बेसिक पासून तर नेटवर्क अनालिसिस असेल, कंट्रोल सिस्टीम असेल, इव्हन दो इलेक्ट्रॉनिक्सचे डिजिटल असेल, अॅनालॉग असेल, बरोबर आहे, या सगळ्यांचे जे फॉर्म्युले आहे हे खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कलरफुल पेजेस असणार आहेत आणि A2 साईजची मोठी शीट्स असणार आहे ह्या. तर हा फॉर्म्युला शीट्स तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी तुमच्याकडे असलंच पाहिजे. ओके, कलरफुल रिप्रेझेंटेशन, सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. ओके, पॅरामीटर डिस्क्रिप्शन सुद्धा असणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, मग तुम्ही इंजिनिअरिंगचे असाल, डिप्लोमा होल्डर असाल, तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं जे टूल आहे हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, BMC साठी सुद्धा इलेक्ट्रिकलचं सेक्शन A हे पुस्तक आपलं आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. फॉर्म्युला शीट सुद्धा आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला
बेसिकली सांगण्याचा हाच एक उद्देश आहे की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत. त्यामुळे वेळ न गमावता अभ्यास सुरू करायचा. कारण बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर ऍड आली नाही. पण एवढं मात्र आहे की ऍड येण्याची वाट न बघता टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, सगळे पेपर्स तुमच्या नजरेखालनं घाला आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही तयारी करायला लागा. महाजनको ट्रान्सको मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत तर तेवढे विद्यार्थी साईडला पडलेत. डेफिनेटली ते रँक होल्डर्स असतील तर ते विद्यार्थी आता साईडला पडलेत. त्यामुळे अजून तुमचे गोल्डन चान्सेस या येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.